अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असं स्पेशल गावरान चिकन गावाकडच्या सोप्या आणि साध्या पद्धतीने तर मी 1 किलो चिकन घेतलेला आहे. त्यानंतर ते 3 ते 4 पाण्याने चांगलं वॉश करून घेतलेलं आहे. गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे त्याचा जो स्मेल उग्र वास असतो तो निघून जातो. त्यानंतर कुकरला थोड्याशाच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला सुक्कं बनवायचं आहे. हळद आणि तेल मीठ टाकून तर मी शिजवून घेतलेलं होतं चिकन. त्यानंतर मी घेतलेला कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि काळ्या मसाल्याचं जे वाटण असतं तेही मी तयार करून घेतलेलं होतं. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. कढईमध्ये तेल टाकल्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा परतून घेतल्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि अशा प्रकारे छान ग्रेव्हीचं असं वाटण परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर. त्यानंतर परतून घेतल्याच्यानंतर आपण जे काळ्या मसाल्याचं वाटण असतं तेही आपल्याला ॲड करायचं आहे. ग्रेव्हीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर वाटण नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकतात, पण त्याच्यामुळे टेस्ट जरा छान येते म्हणून मी ते ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपला चिकनचा जो मसाला आहे मी तो पूर्ण पाऊच असा टाकलेला आहे. तुम्ही घरगुती मसालाही वापरू शकतात, पण याची टेस्ट जरा छान येते त्याच्यामुळे टाकलेला आहे. त्यानंतर चिकन शिजून झालेलं होतं. चिकनचं जो रस्स्याचं पाणी असतं तेही त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे त्याची जो एकदम छान अशी टेस्ट असते ती आपल्या चिकनच्या सुक्कामध्ये उतरते. त्यानंतर काळ्या मसाल्याचे जे वाटण आहे ते मी ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चिकनचं जो रस्स्याचं पाणी होतं तेही ॲड केलेलं आहे आणि छान प्रकारे ग्रेव्ही परतून घ्यायची. परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे शिजवलेलं चिकन होतं ते टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. अगोदर थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे जरा मापातच टाकायचं. त्याच्यानंतर जेवढं पाणी आणि चिकन होतं शिजवलेलं तेही त्याच्यात ॲड करायचं आणि मोठ्या गॅसवर असं परतून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी त्याच्यामध्ये जिरतं आणि अशा प्रकारे आपलं तयार होतं मस्तपैकी असं सुकं असं चिकन भाकरी पोळीसोबत खाण्यासाठी तयार. तर झटपट आणि पटकन होणारी अशी मस्त अशी रेसिपी कोणत्याही दह्याचा किंवा मॅरिनेशनचा वापर न करता कांदा लसणाची पेस्ट न वापरता असंच पटकन होणारं आणि झटकन मस्तपैकी खाण्यासाठी रेडी. कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये होऊन झाल्याच्यानंतर फक्त परतून घेतल्याच्या नंतर अशी झटपट होणारी आपली चिकनची रेसिपी. तर असंच सुक्कं चिकन मस्त आणि भारी लागतं गरमागरम. तर बघू शकता मस्तपैकी शिजलेलं आहे. अशाच तुम्ही नवीन नवीन माझ्या गावाकडच्या रेसिपी बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.